भगवा करंडक 2024. इथे नाणेफेकीचा कौल जिंकल्यानंतर फिल्डिंगचा निर्णय घेतला. 4 ओव्हरची मॅच आहे. चला UV स्पोर्ट्स लगेचच मैदानाच्या आतमध्ये जायचंय. क्षेत्ररक्षण सजवून मॅचला सुरू करायचं आहे. UV स्पोर्ट्स नारे आणि त्यांच्या विपक्षामध्ये कुडूस 11. एक रंगतदार मॅच इथे प्रेक्षकांना जरूर पाहायला मिळेल. यूट्यूबच्या माध्यमातून जेही प्रेक्षक आमच्याशी जोडले गेलेत त्या सर्वांचं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत. सावली क्रिएशन वाडा तालुक्याचं आपलं चॅनल आणि या वाडा तालुक्याच्या या सावली क्रिएशनच्या चॅनलच्या माध्यमातून या स्पर्धेला घराघरापर्यंत पोहोचवण्याचा काम सध्या प्रसाद आहेत आमच्यासोबत. चला थोडंसं स्पीडअप करायचं गेम, कारण यानंतर आणखी 3 मॅचेस बाकी आहेत. मॅच नंबर 6 आपल्या भेटीला येते. 9 मॅचेस आहेत एका दिवसामध्ये, ज्यामधल्या जर आपण पाहिलं तर 5 मॅच कव्हर झाल्यात. मॅच नंबर 6 जी आपल्या भेटीला येते. सलामीची बिनीची जोडी मैदानाच्या आतमध्ये सौरभ अडकमोळ ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये जातोय आणि त्याच्या साथीनं या वाडा तालुक्याचं नाव ज्यानं 7 समुद्रापार अगदी अखाती दिशांपर्यंत नेलं आणि या तालुक्याचा मान सन्मान अभिमान असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. अर्शद मेमन होंडो जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता दाखल झालाय. कित्येक वर्ष, जवळपास आपल्या वयाची 22 वर्ष या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये कार्यरत असलेला खेळाडू 15व्या वर्षी 16व्या वर्षी ज्या खेळाडूनं टेनिस बॉल क्रिकेटचं खुलं गट त्यामध्ये प्रवेश मिळवला आणि त्यानंतर मागची कित्येक वर्ष तो मैदानाच्या आतमध्ये अगदी अप्रतिमतेचं या क्रिकेटची सेवा करत राहिला. तो अर्शद मेमन सध्या मैदानामध्ये कुडूस 11 करता ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलाय. सौरभ अडकमोळ तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. अगदी अर्शद मेमन होंडोच्या तालमीत तयार झालेले हे कुडूसचे खेळाडू जे आज त्याच्या खांद्याला खांदा लावून खूप चांगलं काम करतायत. त्यांच्या विपक्षामध्ये सागर आणि त्याची आर्मी ती सज्ज झाली आहे. थोडेसे हौसले निश्चित बुलंद आहेत, कारण मागच्याच आठवड्यामध्ये झालेल्या स्पर्धेमध्ये प्रथम क्रमांकाचं पारितोषिक या टीमनं पटकवलंय खानिवलीच्या स्पर्धेमध्ये. त्यामुळे निश्चित हौसला बुलंद असेल UV स्पोर्ट्स नारेचा, जे मैदानाच्या आतमध्ये गोलंदाजी करण्याकरता सज्ज झालेत. नाणेफेक जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय त्याने घेतलाय. होंडो स्ट्रायकर एनकडे सागर त्याच्या विपक्षामध्ये गोलंदाजीच्या ट्रॅकवर पाहायला मिळतोय. एक रंगतदार, रोमहर्षक आणि उत्कंठावर्धक लढत असं या मॅचला आपण जरूर म्हणू शकतो. क्षेत्ररक्षण जर आपण पाहिलं तर ऑफस्टम्पच्या बाहेर जर आपण पाहिलं तर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर आहे. तर नंतर पॉइंट घेतलाय एक गली आणि फ्लाइंग स्लीपच्या मधोमध थोडासा वाईट खेळाडू. शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट स्क्वेअर लेग, मिड ऑन आहे आणि लॉंग ऑफ आहे. पुढचा बॉल, पहिलाच बॉल फेकून दिला होंडोनं दूर सीमा रेषा पार. मॅसिव्ह मल्टी हिट इथे होंडोच्या बॅटमधनं, कारण या आधीच्या मॅच मध्ये 30 धावसंख्येची एक बहरदार इनिंग त्यानं मैदानाच्या आतमध्ये पेशकश केली. आणि या मॅच मध्ये जर आपण पाहिलं तर पहिलाच बॉल विकेटच्या मागे गेला, स्टंपच्या सजवला, फेकून दिला त्याला. सीमा रेषेच्या पार षटकारामध्ये 6. प्रेक्षकांचं मनोरंजन करणारा हा खेळाडू म्हणून त्याची स्वतःची एक वेगळी ओळख. नेहमीच टेनिस बॉल क्रिकेटमधल्या ज्याही मुलाखती झाल्या त्यामध्ये कित्येक स्टार खेळाडू, दर्जेदार खेळाडू ज्यांनी नेहमी उल्लेख केला की विदाऊट यूट्यूब सगळ्यात मोठा फॅन फॉलोविंग ज्या खेळाडूनं आपला निर्माण केला त्याचं नाव अर्शद मेमन, जो सध्या मैदानाच्या आतमध्ये आहे. मॅच बॉल तिथे परत आलाय. पहिला चेंडू त्यावर एक दमदार स्ट्रोक आपल्याला पाहायला मिळालाय. होंडोच्या बॅटमधनं षटकार आलाय सागरच्या विपक्षामध्ये, जो सागर सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. महत्वाचा खेळाडू आहे UV स्पोर्ट्सचा, जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर. सागर पुढेच एकदा आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर सज्ज होतोय. समोर होंडो उभा आहे. यावेळेस अगेन बॅक टू बॅक दुसऱ्यांदा फेकून दिले बॉलला दूर सीमा रेषा पार.
जे टोलेजंग षटकार ज्या करता या खेळाडूची ओळख आहे, अगदी ते गगनचुंबी आसमानी टोले इथे होंडोच्या बॅटमधनं पाहायला मिळत आहेत. षटकार अप्रतिम फटका इथे आपल्याला पाहायला मिळतोय. चांगले स्ट्रोक इथे होंडोच्या बॅटमध्ये पाहायला मिळत आहेत. 2 बॉलवर 2 मॅसिव्ह मल्टी हिट त्यांना इथे दिल्यात आणि या 2 हिटनं धावसंख्या जर आपण पाहिली तर पहिल्या 2 बॉलवर 12 या आकड्यावर. चांगली फलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. पुढचा बॉल सलग तिसऱ्यांदा बॉल चाललाय सीमा रेषा पार. सागरच्या विपक्षामध्ये इथे तिसरा षटकार खेळलाय होंडोनं. 6. पुढचा बॉल सलग तिसऱ्यांदा बॉल चाललाय सीमा रेषा पार. सागरच्या सलगचे 3 बॉल 3 गगनचुंबी आसमानी स्ट्रोक होंडोच्या बॅटमधनं पाहायला मिळत आहेत. चांगली बॅटिंग करतोय सध्या. खुल्या गटाच्या क्रिकेटपासून थोडासा दूर जरी असला तरी एक गाव एक संघ या फॉर्मॅट मध्ये अगदी दमदार प्रदर्शन इथे होंडोच्या माध्यमातून पाहायला मिळते. या सीझन मध्ये जर आपण पाहिलं तर कुडूस 11 करता दुसऱ्यांदा हा खेळाडू मैदानामध्ये आलाय. यावेळेस मात्र बॅकफुटला गेला. बॅकफुटला जात असताना तिथे हाईट फॅक्टर तो मॅटर केला आणि पिचिंग सुद्धा आउटसाइड दी ऑफ स्टंप होती. विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने चेंडू होतो. एकंदर 4 चेंडूचा खेळ. या 4 चेंडू नंतर धावफलकावर जर आपण पाहिलं तर 18 धावा आहेत. चांगला खेळ होंडोकडनं पाहायला मिळतोय. प्रेक्षकांना हाच दर्जेदार खेळ नेहमी त्याच्याकडनं पाहायला मिळतो आणि तो पाहायला प्रेक्षकांनाही आवडतो. प्रेक्षकांच्या पसंतीचा खेळाडू म्हणून त्याची एक वेगळी ओळख आहे, जो सध्या मैदानाच्या आतमध्ये खूप चांगला खेळ करतोय. 4 बॉल फेस केलेत ज्यामध्ये 3 षटकार. पुढचा बॉल आपल्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सागर. यावेळेस वा शॉट ऑफ द टुर्नामेंट, शॉट ऑफ द डे. आजच्या दिवसातला सर्वात अप्रतिम, सर्वात देखणा, सर्वात लाजवाब स्ट्रोक इथे हर्षद मेमन होंडोनं खेळलाय. बघा रिप्ले मध्ये तुम्हाला पाहायला मिळेल. लाजवाब शॉट ऑफ द टुर्नामेंट, शॉट ऑफ द डे. सुपर आजच्या मॅग्निफिसंट स्ट्रोक प्ले बाय हर्षद मेमन होंडो. काय फटका खेळला होता. निश्चित संध्याकाळच्या सत्रात स्टेटसला पाहायला मिळेल हा स्ट्रोक. ज्या पद्धतीने आली आहे नंबर 1 ची पहिल्या ओव्हरचा खेळ. सागरच्या विपक्षामध्ये आक्रमण 28 बॉल उडवला हवेत, चाललाय सीमा रेषेच्या दिशेनं आणि निघून जाईल पहिल्या टप्प्याखेरीस. अप्रतिम फटके इथे त्याच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळाले. चांगले स्ट्रोक सर्व प्रेक्षकांना इथे पाहायला मिळाले. मॅच बॉल इथे परत आलाय आणि जी मी मगाशी उल्लेख केला ना की जे लहानगे आहेत ते बॉल जे रिटर्न घेऊन येतात, एकही बॉल त्याने हरवून दिलेला नाहीये. जोही बॉल मैदानाच्या बाहेर कितीही दूर गेला ना तरी अगदी तो मैदानाच्या आतमध्ये ते पोहोचवत आहेत. आपण लहानपणी मोगली नुसता वाचलाय आणि ऐकलाय, इथे बघायलाही मिळेल. नयन गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. समोर सौरभ अडकमोळे. 4 ओव्हरची मॅच आहे, एकच ओव्हर पॉवर प्ले जे सौरभ सांगतायत फिल्डिंग करणाऱ्या टीमला. चला थोडी घाई करा, आपल्याकडे वेळ कमी आहे. यानंतर 3 मॅचेस कव्हर करायच्या आहेत. घड्याळात जर आपण पाहिले तर 3:25 झाली आहेत. त्यामुळे थोडीशी घाई इथनं करावी लागेल. सर्व मॅचेस 4 ओव्हरच्या होतील.
नयन गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं नवीन षटक क्रमांक 2 घेऊन येण्याकरता सज्ज झालाय. त्याच्या विपक्षामध्ये सौरभ अडकमूळ सध्या बॅटिंग करत असताना तुम्ही पाहताय. चांगली फलंदाजी पहिल्या ओव्हरमध्ये राहिली. सौरभ इज ऑन अ स्ट्रायकर इन. नयन त्याच्या विपक्षामध्ये. पहिलाच बॉल इथे हवेमध्ये उडवण्याचा प्रयत्न. मिस टायमिंग आहे. प्रॉपर कनेक्शन नव्हतं यावेळेस. जे मिडल ऑफ द बॅट खेळणं गरजेचं आहे तेही नव्हतं यावेळेस. जर आपण पाहिलं तर बॅटच्या साईडच्या अंगाला लागला हा बॉल आणि तदनंतर थोडा काळ हवेमध्ये राहिला. मात्र जो डीप स्क्वेअर लेगमध्ये क्षेत्ररक्षक आहे तो खूप दूर राहिला त्या बॉलपासून आणि त्यामुळे एक धाव इथे धावफलकावर जोडली गेली. धावसंख्या जर आपण पाहिली तर 29 या आकड्यावर. चांगली फटकेबाजी सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस अर्शद मेमननं पुन्हा एकदा बॉलला उडवलंय. फेकून दिलंय दूर सीमा रेषा पार. बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या डोक्यावर आलेला हा दर्जेदार स्ट्रोक. षटकार 6. फटकेबाजी सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. यावेळेस अर्शद मेमननं पुन्हा एकदा बॉलला उडवलंय. फेकून दिलंय. फटकेबाजी आणि चांगली फलंदाजी सध्या मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. फटकेबाजी सध्या सुरू आहे मैदानाच्या आतमध्ये. अजूनही जर आपण पाहिलं तर या ओव्हर यावेळेस अर्शद मेमननं 4 चेंडू पुन्हा एकदा बॉलला उडवलंय. फेकून दिलंय. संख्येवर बॅटिंग करतोय. पुढचा बॉल यावेळेस उडवलंय समोरच्या बाजूने. क्षेत्ररक्षक बॉलला फक्त पाहत राहील. त्याच्या मस्तकावर दस्तक. डाऊन द ग्राउंड क्षेत्रात दर्जेदार स्ट्रोकची अनुभूती. सीमा रेषा पार गेलाय हा बॉल. षटकार 6. यावेळेस उडवलंय समोरच्या बाजूने. क्षेत्ररक्षक बॉलला फक्त पाहत राहील आणि तदनंतर साईड स्क्रीनवर जाऊन आदळलेला हा दर्जेदार स्ट्रोक आपण पाहिलाय ज्या षटकाराच्या मदतीनं 41 धावा धावफलकावर. खराब बॉल मात्र त्यावर विकेटची संधी निर्माण झाली आहे. झेल पकडला गेलाय. एक शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता ज्याला मोठ्या फटक्यामध्ये कन्वर्ट करण्याचा प्रयत्न होता मात्र त्यावर हा फटका मिस झालाय आणि तिथे हुंडोला माघारी परतावं लागलंय. विकेटचं पतन आलं. बॅक टू द डगआउट. मात्र त्यावर विकेटची संधी निर्माण झाली आहे. झेल पकडला गेलाय. एक शॉर्ट ऑफ लेनचा बॉल होता. पहिल्या विकेटचं पतन झालंय. अप्रतिम इनिंग. अप्रतिम विस्फोटक फलंदाजी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळाली. अर्शद मेमन होंडोकडनं लाजवाब अशी इनिंग त्यानं इथे प्ले केली. टेनिस बॉल क्रिकेट मध्ये सध्या जर आपण पाहिलं तर खूप सारे गॉसिप्स चालतात. एखाद्या खेळाडूला ट्रोल करणं ते टेनिस बॉल क्रिकेटमध्ये आता खूप वाढलंय. मात्र त्या सर्वांना आपल्या बॅटनं उत्तर दिलं इथे अर्शद मेमन होंडोनं. चार चेंडूचा खेळ आणि त्यानंतर धावसंख्या 41. सौरभ सवर मैदानामध्ये आलाय. बॅटच्या उलट्या भागाला हा बॉल लागला. एक रन घेणं तिथे नाकारलं. एक निर्धाव चेंडू पाहायला मिळालाय. एकंदर धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 41 आहे. 4 ओव्हरच्या मॅचमध्ये एका मोठ्या टोटलच्या दिशेने वाटचाल करण्याचा प्रयत्न अर्शद मेमन होंडोची इनिंग जर आपण पाहिली तर त्यानं या इनिंगमध्ये 6 षटकार आणि 1 चौकार अशी 40 धावसंख्येची अगदी विस्फोटक इनिंग. कारण या 40 धावा बनवण्याकरता त्याने बॉल फेस केले फक्त 8. ऑफ्टमवर पडला हा बॉल. तिकडनं अतिरिक्त बाहेर राहिला. पंचांनी त्याला वाईट म्हणून करार केले. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. 42 धावा धावफलकावर. चांगल्या पद्धतीचा खेळ जो प्रत्येक प्रेक्षकाला पाहायचा आहे या स्पर्धेच्या माध्यमातून. म्हणूनच हा प्रेक्षक वर्ग इथपर्यंत आलाय. आपल्या कामाबद्दल थोडीशी सवड काढली आणि आपल्या आवडीला जोपासलंय. यावेळेस सौरभनं बॉलला उडवलंय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. विकेट नंबर 2. दुसरा झटका लागलाय इथे टीम कुड्स 11ला. सौरभ सवर यावेळेस झेलच्या स्वरूपाने बाद. आपल्या कामाबद्दल थोडीशी सवड काढली आणि आपल्या आवडीला जोपासलंय. यावेळेस सौरभनं बॉलला उडवलंय सरळ क्षेत्ररक्षकाच्या हातात. विकेट नवीन फलंदाज कुडूस टेनिस बॉल क्रिकेटचा एक लेजंड खेळाडू. वाडा टेनिस बॉल क्रिकेट मधला एक लेजंड खेळाडू योगेश चौधरी काका जो मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करण्याकरता येत असताना आपल्याला पाहायला मिळतोय.
नवीन गोलंदाज संकेत गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना पहिलं षटक सागर जर जिथे महाग ठरलं, मात्र दुसऱ्या ओव्हरमध्ये पहिल्या 3 बॉलमध्ये रन्स खाल्यानंतरही त्या षटकाला कव्हर केलंय गोलंदाज नयननं. 2 महत्त्वपूर्ण विकेट अर्षद मेमन हुंडो आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर सौरभ सवर या दोघांच्या पारीचा अंत त्याने केला. कमबॅक करून दिले आपल्या टीमला. मात्र इथे जर आपण पाहिलं तर एक चांगलं षटक टाकावं लागेल गोलंदाज संकेतला. जर योग्य टप्प्यावर त्यानं गोलंदाजी केली ना तर या मॅचमध्ये त्याच्या टीम करता जागा ही निश्चित स्वरूपाने निर्माण होऊ शकते. पुढचा बॉल, चांगला बॉल गुडलिन स्पॉटच्या परिसराचा योग्यतेने वापर केलाय सौरभ अडकमोळ. अगदी जर आपण पाहिला तर त्याच्या पुढ्यामधनं हा बॉल उडला आणि जो बाउन्स त्या बॉलला मिळाला ना त्या बाउन्सला हेरणं त्याला शक्य झालं नाही. चेंडू जर आपण पाहिला तर मला वाटतं त्याच्या कॅपला लागला आणि त्यामुळे एक निर्धाव चेंडू तिथे आपल्याला पाहायला मिळतोय. संकेत चांगला बॉल, षटकातील पहिला चेंडू त्याच्याकडनं पाहायला मिळाला. षटकातील चेंडू क्रमांक 2 घेऊन जाण्याकरता गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाज सज्ज होतोय. इथे एक चांगला चेंडू ऑफस्टमच्या बाहेर फुल्लर लेंथवर चेंडूला पीच केलं. व्हाईट यॉर्कर चा प्रयत्न इथे होता सौरभ अडकमोळ. जिथे एकमेकांमध्ये थोडासा विचार विनिमय तो होत असताना आपल्याला पाहायला मिळते सौरभ सारख्या एका कसलेल्या खेळाडूला अगदी योग्य तऱ्हेनं चांगल्या पद्धतीने इथे चेंडू हाताळलेत या युवा खेळाडूंना. संकेत जो सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे आणि आपल्यामधली गुणवत्ता अगदी योग्य तऱ्हेनं दाखवतोय. जी गुणवत्ता त्याच्या अंगामध्ये आहे, गोलंदाजीचे जे गुण त्याच्यामध्ये आहेत ते इथे फलंदाज सौरभला दाखवत असताना योग्य टप्प्यावर गोलंदाजी करतोय. यावेळेस मात्र फटका फसला, बॉल हवेत आहे. ओमकार बॉलच्या खाली येतोय आणि इथे एक चांगला कॅच त्याच्याकडनं टिपला जाईल. माघारी परतावं लागेल सौरभ अडकमोळला. अर्षद मेमनची बहरदार इनिंग आपण जरूर पाहिली, मात्र त्याची इनिंग संपल्यानंतर पडझड ती आपण मैदानाच्या आतमध्ये पाहताय. सौरभ सवर आणि त्यापाठोपाठ सौरभ अडकमोळ दोघेही फलंदाज निष्प्रभ अशी फलंदाजी करत तंबूच्या आसऱ्याला परतताना. ओव्हर नंबर 3चा खेळ सध्या सुरू आहे आणि तिसऱ्या ओव्हर मधला जर आपण पाहिलं तर 3 चेंडू नंतर धावफलकावर धावसंख्या 42 आहे. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज संकेत. यावेळेस मात्र महेश भोईर करता चांगला बॉल. तारीफ करावी लागेल या गोलंदाजीची, या युवा खेळाडूची. लाजवाब प्रदर्शन, काबिल तारीफ प्रदर्शन इथे त्याच्याकडनं आपल्याला पाहायला मिळते. अगदी 4 बॉल त्यानं निर्धाव टाकलेत. 41 धावा या आल्या होत्या, 42 धावा आल्या होत्या पहिल्या 2 ओव्हरमध्ये आणि तिसऱ्या ओव्हरमध्ये रन 0. 4 चेंडूचा खेळ संपलाय. महेश भोईर मैदानाच्या आतमध्ये आलाय. वाडा टेनिस बॉल क्रिकेटमधला एक जुना जाणता खेळाडू, प्रदीर्घ कारकीर्द आणि एक परफेक्ट ऑलराऊंडर म्हणून एक स्वतःची वेगळी ख्याती निर्माण केलेला खेळाडू. अगेन एक डॉट. क्रिकेट आहे जिथे वेळ बदलायला वेळ लागत नाही, फक्त तुम्हाला हिमतीनं लढावं लागतं. इथे जर आपण पाहिलं तर तीच हिंमत या गोलंदाज संकेतनं दाखवली. वेळ बदलवली टीमची, जी अगदीच खराब सुरू होती ना ती वेळ इथे कुठेतरी चांगली करण्याचा प्रयत्न त्याने केलाय. अगदी योग्य टप्प्यावर अचूक लाईन लेंथनं त्याने गोलंदाजी केली आहे आणि फलंदाजांना शांत ठेवलंय, बंदिस्त ठेवलंय. शेवटचा बॉल या ओव्हरचा. फुलटॉस मिळाला, मात्र हवा तसा त्याला पनिशमेंट देता आली नाही. एक सिंगल मध्ये चेंडूला कन्वर्ट केलंय. चांगली फिल्डिंग, एकच सिंगल मिळेल या ओव्हरमध्ये. अगदी चांगली गोलंदाजी या ओव्हरमध्ये पाहायला मिळाली गोलंदाज संकेतच्या माध्यमातून. 3 ओव्हरचा खेळ संपलाय, त्यानंतर धावसंख्या 43 आहे. शेवटचं षटक अजूनही प्रगतीपथावर आहे. या ओव्हर नंतर इथे होणार आहे टॉस. नेक्स्ट बोट टीम
ज्या आपल्याला टॉस बॉक्स मध्ये पाहायला मिळतील. मला वाटते गौरापूरचा संघ इन ऍक्शन असेल. टीम GCG डोंगस्ते त्यांच्या विपक्षामध्ये ती मॅच असेल. या लगेचच दोन्ही संघ या ओव्हर नंतर आपल्याला टॉस करण्याकरता संपर्क साधायचा आहे. स्ट्रायकर एंडकडे महेश भोईर गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता दिनेश आलाय. दोन युवा खेळाडू आहेत ना ज्याने गोलंदाजीच्या माध्यमातून या आधीच्या मॅचमध्येही प्रभावित केलं होतं. इथे चेंडूला फक्त पाहिलंय, सोडून दिलं. बाकीची कामगिरी पंचाच्या माध्यमातून कंप्लीट झाली. इशारा आलाय. इथे वाईटचा अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर होती. 44 ऑन बोर्ड. 6 चेंडूचा खेळ बाकी आहे. 44 धावा दाफलकावर आहेत. नारे संघ चांगल्या पद्धतीच्या फलंदाजी करतात, त्यांनाही ओळखलं जातं. त्यामुळे टीम कुडूस 11ला इथनं 60 पर्यंत पोहोचण्याचा प्रयत्न करावा लागेल. यावेळेस मात्र फटका चांगला आहे. बॉल वेगानं चाललाय. सीमारेषेचा वेध घेतोय. मात्र चढाव आहे त्या क्षेत्रामध्ये. बॉल तेवढ्या वेगानं जाणार नाही. त्यामुळे 2 या धावसंख्येवर समाधान मानावं लागेल. ज्या 2 धावसंख्येनं धावफलकामध्ये वाढ होती. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते ती 46 या आकड्यावर. पहिला बॉल तो वाईड होता. दुसरा बॉल ही बॉडी लाईनवर होता. त्यामुळे थोडासा त्याच्याशी बातचीत तिथे आपल्याला पाहायला मिळते की कुठल्या क्षेत्रामध्ये गोलंदाजी करावी, कशा पद्धतीचा टप्पा तिथे तुम्ही आत्मसात करावा. नयनच्या त्या ओव्हर नंतर पूर्णपणे फलंदाजीचं वारं फिरलं असंच म्हणावं लागेल. जे गोलंदाजांनी आपली हवा इथे निर्माण केली या मैदानामध्ये. 1 बॉलचा खेळ कंप्लीट झालाय. 5 चेंडू अजूनही या ओव्हर मधले शिल्लक आहेत. यावेळेस मात्र समोर खेळण्याचा प्रयत्न. तिथे जर आपण पाहिलं तर बॉल अगदी प्रॉपर ज्या पद्धतीने मिडल असायला हवा तेवढा नव्हता. मात्र एक सिंगल जरूर देऊन जाईल. 1 धावेनं निश्चित रिलीफ मिळेल. धावसंख्या जर आपण पाहिली तर 47. पुढचा बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज सज्ज होतोय. यावेळेस मात्र योगेश चौधरी एक चांगला फटका तिथे सजवतोय. जरूर बॉलला थांबवणं तिथे थोडं. आणि यावेळेस मला वाटतंय तिथे पाय टच झाल्यासारखा वाटला. इथे आयोजक आम्हाला दर्शवत आहेत की तिसऱ्या पंचाची मदत घेतली गेली आहे. इट्स अ 4. तिथे टच झालाय बाउंड्रीला रोफला. चौकाराचा इशारा येतोय. तिथे 4 धावा मिळतील. या चौकाराच्या मदतीनं धावफलकामध्ये वाढ होतीये. धावसंख्या पुढे सरकते आणि जाऊन पोचते इथे 51 या आकड्यावर. 51 धावा धावफलकावर आहेत. यावेळेस जर आपण पाहिलं तर योगेश चौधरी मैदानाच्या आतमध्ये आहे आणि चांगला स्ट्रोक आलाय त्याच्या बॅटमधनं. यावेळेस मात्र फुल टॉस मिळाला आणि त्याला फेकून दिलं मिड विकेटच्या डोक्यावरनं. सीमा रेषा पार. एक चांगला फटका. षटकार 6. षटकार आला. या षटकाराच्या मदतीनं धावसंख्या जर आपण पाहिली तर 57 या आकड्यावर धावसंख्या जाऊन पोहोचली आहे. या ओव्हरच्या आतापर्यंत जर आपण पाहिलं तर एकंदर 4 चेंडूचा खेळ संपलाय. अजूनही 2 चेंडूचा खेळ तो शिल्लक आहे. इथे जुना चेंडू जो मैदानामध्ये अपेक्षित होता तो प्रोव्हाइड केला गेलाय. धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 57 या आकड्यावर जाऊन पोहोचताना आपल्याला पाहायला मिळते. एक चांगली टोटल आता उभी राहिली. अजूनही या ओव्हरच्या 2 चेंडू शिल्लक आहेत. योगेश चौधरी मैदानाच्या आतमध्ये फलंदाजी करत असताना तुम्हाला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा. व्हॉट अ शॉट. वाह
काबिल तारीफ, लाजवाब स्ट्रोक बाय योगेश चौधरी. हा जलवा आहे 40+ क्रिकेटरचा, हा जलवा आहे लेजंडचा. बघा हा फटका, बघा रिप्ले मध्ये तुम्हाला पुन्हा एकदा पाहायला मिळेल. योगेश चौधरी आणि अर्शद मेमन दोघांनीही अगदी समसमान फटका मैदानाच्या आतमधनं सजवलाय. आधी होंडोनं या पद्धतीचा फटका खेळला आणि त्याच मॅच मध्ये 5व्या बॉलवर इथे आपल्याला पाहायला मिळतोय योगेश चौधरीच्या बॅटमधनं हा दर्जेदार स्ट्रोक, षटकार 6. चांगली फटकेबाजी, चांगली फलंदाजी, लाजवाब स्ट्रोक इथे योगेश चौधरीच्या बॅटमधनं आपल्याला पाहायला मिळतोय. यावेळेसचा हा बॉल सरळ विकेट कीपरच्या हातामध्ये गेलाय. ओव्हर समाप्त झाली आहे, पूर्वार्धाचा खेळ संपलाय. धावफलकावर धावसंख्या 63, विजया करता 4 ओव्हर 24 बॉल आणि रन्स बनवायचे आहेत 64. चला नेक्स्ट मॅच टॉस करता दोन्ही संघ आपण संपर्क साधायचा आहे. दुसऱ्या फेरीतील दुसरी मॅच असेल. दुसऱ्या फेरीतील दुसऱ्या मॅच करता दोन्ही संघ आपण टॉस बॉक्स मध्ये लवकरात लवकर येऊन नाणेफेक करायची आहे. चला सलामीचे फलंदाज आपण लगेचच मैदानामध्ये जायचंय. नेक्स्ट मॅचचा टॉस तो तिथे दोन्ही कॅप्टन उपस्थित झालेत. आयोजकांना विनंती करतो की तिथपर्यंत आपण पोहोचून लगेचच या पुढच्या मॅचचा जो टॉस आहे तो कंप्लीट करायचा आहे. भूपेंद्र यांना विनंती करतो, भूपेंद्र भोईर आपण टॉस बॉक्समध्ये यावं आणि आपल्या शुभ हस्ते जो टॉस आहे तो आपण तिथे संपन्न करावा. भूपेंद्र भोईर यांच्या शुभ हस्ते आपण हा टॉस करणार आहोत. यानंतरच्या जी मॅच आहे त्या मॅचचा टॉस आपण कंप्लीट करणार आहोत. चौसष्ट धावसंख्येचं लक्ष आहे आणि या 64 धावसंख्येला धावफलकावर लावण्याकरता 2 सलामीवीर गौरापूर संघाने इथे नाणेफेकीचा कौल जिंकलाय. जय श्रीराम गौरापूर हा संघ इथे नाणेफेकीचा कौल जिंकलाय आणि पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय त्याने घेतलाय. सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये नयन ओपन करण्याकरता मैदानाच्या आतमध्ये आलाय आणि साथीनं सागर. नयन आणि सागर ही जोडी महेश भोईरच्या विपक्षामध्ये. बघूया महेश भोईर. वाडा एक्सप्रेस या नावानं या खेळाडूला ओळखलं गेलं.
तो महेश भोईर सध्या गोलंदाजीच्या ट्रॅकवर आहे. हाही एक लेजंड खेळाडू आहे. 40+ मध्ये सध्या त्याचाही खेळ आपल्याला पाहायला मिळतोय. वेगवान तेस्तादार बॉल समोरच्या बाजूने खेळण्याचा प्रयत्न. तिथे सौरभ आहे. षटकातील पहिला चेंडू जर आपण पाहिला तर इथे निर्धावच्या स्वरूपाने आलाय. पूर्वार्धाचा खेळ पहिले 3 बॉल त्यामध्ये 3 गगनचुंबी स्ट्रोक आले होते, 3 षटकार आले होते. उत्तरार्धामध्ये पहिला बॉल जर आपण पाहिला तर योग्य टप्प्यावर थोडासा खाली ठेवला होता इथे गोलंदाज महेश भोईरनं. 6 चेंडू त्याला हाताळायचे, ज्यापैकी पहिला बॉल अगदी योग्य टप्प्यावर त्याच्याकडनं तिथे डिलिव्हर्ड होत असताना दुसरा बॉल ही अगदी तिथेच पुढे खेळवतोय. फलंदाजाला मोठे फटके खेळण्याची कुठली संधी मिळू देत नाहीये. चांगली गोलंदाजी इथे आपल्याला पाहायला मिळते. अचूक टप्पा आणि अचूक लाईन लेंथ जी महेश भोईरची नेहमीच ओळख राहिली आहे. अचूक लेंथनं गोलंदाजी करणारा गोलंदाज आहे आणि तोच महेश भोईर या मॅचमध्ये जर आपण पाहिलं तर अगदी त्या योग्य टप्प्यावर तिखट मारा तो करत असताना मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. पुढचा बॉल, चांगला बॉल पुढे खेळवलं. तिथे एक सिंगल मारता प्रयत्न आहे. एक सिंगलमध्ये चेंडू कन्वर्ट होईल. 1 या धावसंख्येने डावाची सुरुवात, इनिंगची सुरुवात. पहिली एक धाव धावफलकावर जोडली गेली. या षटकातील 3ऱ्या बॉलवर विजयाकरता थोडंसं मोठं लक्ष आहे. 64 म्हणजे पर ओव्हर 16 रन तुम्हाला इथे धावफलकावर जोडायचे आहेत. 16 रन प्रत्येक ओव्हरमध्ये जोडायचे म्हणजे प्रत्येक ओव्हरमध्ये 2 मोठे स्ट्रोक ते तुम्हाला खेळावे लागतील. फटका चांगला यावेळेस. बॉल चाललाय मिड विकेटच्या डोक्यावरनं सीमारेषा पार. सागरच्या बॅटमधनं एक अप्रतिम स्ट्रोक. षटकार 6. महेश भोईर पुण्याच्या एकदा गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सज्ज होत असताना समोर सागर त्याच्या विपक्षामध्ये स्ट्रायकर एंडकडे एक चांगला स्ट्रोक त्याच्या बॅटमधनं आलाय. एक षटकार त्यानं जरूर सजवलाय. यावेळेस मात्र फटका हवेत आहे. महेश जाधव बांबू आलाय. अगदी सुपासारख्या हातातनं हा बॉल जमिनीवर पडलाय. एक सोपा साधा झेल होता पॉइंटच्या क्षेत्रामध्ये, मात्र तो सहज सोपा साधा झेल तिथे हातातनं जमिनीवर पडला. जीवनदान मिळालंय. 1 रन, ज्यानं धावफलक जर आपण पाहिलं तर 8 या धावसंख्येवर. बॅटची कडा, विकेट कीपर पुन्हा एकदा होंडोकडनं बॉल निसटलाय. बॅक टू बॅक दुसऱ्यांदा 2 बॉलवर 2 जीवनदान. सन्माननीय दिगंबरजी जाधव इथे उपस्थित होत आहेत. आपलं मनपूर्वक हार्दिक हार्दिक स्वागत, वेलकम. भगवा करंडक या स्पर्धेला आपण एन्जॉय करतोय. धर्मवीर प्रतिष्ठान आबिटगर चे सर्व सदस्य ज्यांची मेहनत आणि त्यामुळे उभी राहिलेली या तालुक्याची या हंगामाची पहिली 1 लाख रुपये पारितोषिक असणारी लाख मोलाची स्पर्धा, ज्या स्पर्धेला आपण सर्वजण एन्जॉय करतोय. गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं ज्या बोटांची जादू ज्यानं सातत्यानं दाखवली, कुडूसचा मॅजिशियन असं म्हणायला हरकत नाही. अगदी जादूगर चिराग जो बॉलला अगदी योग्य तऱ्हेनं टर्न करतो, चेंडूला फिरवण्याची क्षमता ठेवतो, तो चिराग भानुशाली यावेळेस गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता येत असताना बघूया कशा पद्धतीची गोलंदाजी इथे त्याच्याकडनं केली जाईल. धावफलकावर धावसंख्या 8 आहे. पहिल्या ओव्हरचा खेळ समाप्ती. अखेरीस चांगली गोलंदाजी राहिली महेश भोईरची. इथे चांगला बॉल पुढे खेळवला आणि त्यानंतर विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने घेऊन गेला. चांगली विकेट कीपिंग तिथे पाहायला मिळाली. होंडो विकेटच्या मागे एक निर्धाव चेंडू आलाय. चांगला खेळ राहिला या स्पर्धेमध्ये. 2 मॅचेसमध्ये 50+ धावसंख्या होंडोची आपल्याला पाहायला मिळाली आहे. कारण
यावेळेस मात्र चांगला चेंडू अगेन पहिल्या मॅचमध्ये जरी आपण पाहिलं तर पहिल्या मॅचमध्ये ही होंडोनं 26 धावसंख्येची इनिंग खेळली होती आणि या मॅचमध्ये 40 म्हणजे जवळपास 2 मॅचमध्ये त्यानं 66 धावा या धावफलकावर जोडल्यात. चांगला खेळ त्याच्याकडनं आपल्याला या स्पर्धेमध्ये आतापर्यंत पाहायला मिळाला. 1 लाख रुपयाचं पारितोषिक असणारी ही एक भव्य दिव्य आयोजन असणारी स्पर्धा आहे आणि त्यामध्ये अगदी चांगला खेळ त्याच्याकडनं आपल्याला मैदानाच्या आतनं पाहायला मिळालाय. सध्या सागर मैदानामध्ये आहे मात्र चिरागच्या बोटांची जादू ओळखणं त्याला कठीण झालंय. चेंडू आणि बॅटमध्ये जो संपर्क घडवायचा आहे तो संपर्क घडवणं त्याला शक्य झालं नाही आणि त्यामुळे सलगचा 3रा निर्धाव बॉल त्याच्या बॅटमधनं निघत असताना पाहायला मिळतोय. म्हणूनच मी म्हटलं ना की मॅजिशियन चिराग असं म्हणू शकतो त्याला आपण. एक जादूगर आहे जो त्याच्या बोटांची जादू फलंदाजाला सातत्यानं दाखवतो आणि या फलंदाजाला शांत ठेवतो. चांगला बॉल अगेन एक ब्युटिफुल डिलिव्हरी कट झाला. टप्पा खाल्यानंतर बाहेरच्या बाजूने निघाला निर्धावच्या स्वरूपानं डॉटच्या स्वरूपानं. नयन सुद्धा नाराज आहेत नॉन स्ट्राईक गेनकडनं दर्शवतायत सागरला की अगदी चुका होत आहेत तुझ्याकडनं. शफल होऊन फटके खेळणं गरजेचं आहे. शफल जर झाले नाही तर या पद्धतीचे बॉल ते तुमच्या बॅटमध्ये कदापि येणार नाही. अगेन त्याच जागेवरनं जणू पाय बांधून ठेवलेत आणि त्याची दोरी होंडोच्या हातात आहे. अगदी त्या पद्धतीची फलंदाजी करतोय. ते पाय सरकत नाहीयेत आपल्या जागेवरनं आणि पाय सरकत नाहीयेत त्यामुळे बॉल आणि बॅटमधला संपर्क होत नाहीये. आत्तापर्यंत 5 डॉट मेडन षटक टाकण्याची संधी इथे चिराग भानुशालीकडे आहे. काय इथे या स्पर्धेतलं मेडन विकेटच्या मागणं येत गेली त्या इन्स्ट्रक्शन्सला फॉलो करत गेला आणि त्यानुसार खूप चांगली गोलंदाजी तिथे चिराग भानुशालीकडनं आपल्याला पाहायला मिळाली. मेडन षटक इथे चिरागच्या माध्यमातून आपण पाहिलं. मेडन प्लस विकेट. दोन षटकांचा खेळ आणि 2 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या जर आपण पाहिली तर 8 धावा. पहिल्या बॉलपासून चेंडूला फिरवत राहिला चेंडूला टर्न करत राहिला आणि त्यामुळेच जर आपण पाहिलं तर एक प्रेशर क्रिएट झाला. नवीन गोलंदाज यावेळेस गोलंदाजीच्या ट्रॅकवरनं गोलंदाजी करण्याकरता सौरभ सवर एक युवा प्रतिभा संपन्न खेळाडू कमीत कमीत वेळेमध्ये स्वतःला सिद्ध करत तालुक्याच्या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये ज्या ज्या खेळाडूंनी नावं कमवली त्यामध्ये सौरभ सवर हे नाव आपण टॉप 5 मध्ये घेऊ शकतो. अगदी तो हा खेळाडू. यावेळेस मात्र हा बॉल ऑफ्टमोरनं अतिरिक्त बाहेर राहिला. वाईटचा इशारा आलाय. धावसंख्या 9 या आकड्यावर. प्रतिकार थोडासा मंदावलेला पाहायला मिळतोय. जर प्रतिकार करायचा आहे तर नयनला मैदानाच्या आतमध्ये विध्वंसाकडे विस्फोटक जो अंदाज आहे ज्यामध्ये त्याला फलंदाजी करताना नेहमी पाहिलंय अगदी त्याच अंदाजामध्ये त्याला फलंदाजी मैदानातनं करावी लागेल. षटकारांचा जो वर्षाव आपण म्हणतो ना एखाद्या पावसाच्या सरी जशा बरसतात तसे षटकार बरसले तर इथनं या मॅचला जिंकणं त्याच्या टीमला शक्य होईल. गती परिवर्तन मात्र खूप जास्त बाहेर. वाईटचा इशारा कारण इथे लाईन टू लाईन वाईट आहे आणि त्यामुळे हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर ऑफ्टमच्या बाहेर पिचिंग झाला. वाईटचा इशारा आला. यावेळेस धावसंख्या जर आपण पाहिली तर ती 10. एकेरीकडनं दुहेरीपर्यंतचा जो प्रवास आहे ना तो धावफलक्याचा खूप खडतर राहिला कारण यामध्ये जर आपण पाहिलं तर बॅट अँड बॉल मधलं जे कनेक्शन आहे ते खूप कमी वेळा पाहायला मिळालं. यावेळेस हा बॉल तिथे अगदी योग्य टप्प्यावर पडला आणि नंतर विकेटच्या मागे निर्धावच्या स्वरूपाने निघून गेला. निर्धाव चेंडू येतोय. सलग जर आपण पाहिलं तर बॅटचा स्पर्श न केलेला हा 7वा बॉल आहे. 6 चिरागचे आणि हा एक 7वा. 2 वाईट जरूर आले या ओव्हरमध्ये मात्र बॅटचा स्पर्श नाहीये. पुन्हा एकदा होंडो विकेटच्या मागेनं जे काही इन्स्ट्रक्शन देतात ना त्याला फॉलो करत असताना अगदी चांगली गोलंदाजी झाली. एक्सपिरियन्स खूप महत्वाचा आहे. ते म्हणतात तर तुम्हाला कोण शिकवतं हे खूप महत्वाचं आहे कारण कौरव पांडवांच्या युद्धात कौरवांची सेना बलशाली नव्हती असं कोणीच म्हणणार नाही. मात्र विजय का झाला तर तिथे प्रभू श्रीकृष्णांनी दिलेलं जे कानमंत्र होता ना ते कानमंत्र खूप महत्वाचं ठरलं आणि त्यामुळे ते महाभारताचं युद्ध जिंकता आलं. त्यामुळे असं म्हणतात ना की तुम्हाला कोण शिकवतंय ते महत्वाचं आहे. तुम्हाला कोण कानमंत्र देतंय कोण तुम्हाला सांगतंय आणि कुणाचं ऐकावं हे माणसाला माहीत असलं पाहिजे.
सांगायला तर इथे अख्खं जग टपलंय, मात्र कुणाचं ऐकावं हे स्वतःला माहीत असलं पाहिजे. तीन चेंडूचा खेळ झालाय. या 3 चेंडू नंतर धावफलक जर आपण पाहिलं तर 11 धावा. अजूनही 3 चेंडूचा खेळ या ओव्हर मधला शिल्लक आहे. यावेळेस मात्र ओमकारनं चांगला फटका जरूर सजवला. क्षेत्ररक्षक आलाय बॉलच्या खाली. एक चांगला कॅच त्याच्याकडनं पाहायला मिळतोय. विकेट मिळतीये खेळाडू बाद. धावसंख्या जर आपण पाहिली तर धावफलकावर धावसंख्या 10. पूर्ण शांतता ती मैदानाच्या आतमध्ये तुम्हाला प्रस्थापित होत असताना पाहायला मिळते. सौरभ सवर इथे जर आपण पाहिलं तर एक चांगला बॉल त्याच्याकडनं पाहायला मिळाला. आणखी एक निर्धाव चेंडू इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडूचा खेळ झाला. या 5 चेंडू नंतर धावसंख्या जर आपण पाहिलं तर सीमित 11 या आकड्यावर. औपचारिकता इथनं या मॅचची बाकी राहिली. या मॅच मध्ये जिंकण्यासारखं आता काहीच उरलेलं नाहीये. शिल्लक राहिली ती फक्त औपचारिकता. यावेळेस एक सिंगल मध्ये चेंडू कन्वर्ट केला जाईल. 1च्या मदतीनं ओव्हर समाप्त झाली. एकंदर 3 ओव्हरचा खेळ संपलाय. 3 ओव्हर नंतर धावफलकावर धावसंख्या इथे लागली गेली आहे 12. येणारे शेवटचे 6 बॉल गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता यावेळेस येत असताना महेश जाधव बांबू ज्याला गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाजी करण्याकरता प्राचारण केले गेले. पहिला बॉल. यावेळेस मात्र हा बॉल तिथे जर आपण पाहिला तर मिड विकेट कडे खेळला. क्षेत्ररक्षक आहे. फील्ड केलं तोपर्यंत 1 धाव. नेक्स्ट बोट टीम ऑन युअर मार्क. सज्ज राहायचंय आपल्याला. वेळ नाही आपल्याकडे. लगेचच मला वाटते श्रीराम गौरापूर या टीमनं तिथे नाणेफेकीचा कौल जिंकून पहिल्यांदा फिल्डिंग करण्याचा निर्णय घेतलाय. सज्ज राहायचंय. ही मॅच ही ओव्हर संपल्यानंतर लगेचच आपल्याला मैदानामध्ये जायचंय. वेळ न घेता आपण लगेच मैदानामध्ये जायचंय. गोलंदाजीच्या ट्रॅकवर गोलंदाज महेश जाधव. आपल्या षटकातील पुढचा बॉल. समोरच्या बाजूने फटका चांगला आहे, मात्र एक सिंगल त्यापेक्षा जास्त मिळणार नाही. आणि आता षटकार जरी आले ना तरी मॅचला जिंकता येणार नाही. ते म्हणतात ना दूत ओतू गेले. आता शोक करण्यात काहीच अर्थ नाही. सुरुवातीला संधी होती मॅचला कव्हर करण्याची, तिथे शेवटच्या गोलंदाजानं चुकी केली आणि खूप जास्त मोठी टोटल उभी राहिली. जेव्हा टोटल ही आटोक्यात असते ना तेव्हा फलंदाजीचा जो कल आहे किंवा फलंदाजीची जी ढब आहे ती वेगळी असते. आणि जेव्हा तुमच्या विरोधात एक मोठी टोटल जी खूप मोठी दिसते ना तेव्हा जी फलंदाजीची ढब आहे ती वेगळी असते. जिथे सागरकडनं चुका झाल्या किंवा नयनकडनं चुका झाल्या, जेव्हा अन्य फलंदाजांकडून चुका झाल्या, त्या जर ही धावसंख्या जर 50च्या जवळपास असती ना तर तेवढ्या नसत्या पाहायला मिळाल्या. हा फरक पडतो टोटलचा. टोटल खूप मॅटर करतं एखाद्या मॅच मध्ये. 4 चेंडूचा खेळ झालाय. अजूनही या ओव्हर मधल्या 2 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. गौतम पटेल लालू इथे उपस्थित होत आहेत. लालू आपलंही मनपूर्वक स्वागत आहे. यावेळेचा हा बॉल टप्पा खाल्यानंतर विकेटच्या मागे निर्धावाच्या स्वरूपाने आणखी एक डॉट बॉल इथे आपल्याला पाहायला मिळतोय. 14 धावा आहेत. अगदीच एकतर्फी ही लढत प्रेक्षकांना पाहायला मिळाली. आणि एकतर्फी प्रेम असलं काय आणि एकतर्फी क्रिकेटचा सामना असला काय ते आवडत नाही कोणाला. फटका यावेळेस दमदार खेळलाय, लाजवाब खेळलाय. एक मारा लेकिन सॉलिड मारा असं म्हटलं जाईल या फटक्याला. अगदीच चांगला स्ट्रोक.
षटकारामध्ये कन्वर्ट केलाय. ज्या षटकाराच्या मदतीनं ही मॅच मात्र समाप्त झाली आहे. या मॅचला जिंकलंय ते टीम कुडूस 11. कुडूस 11 या टीमला विजयाच्या शुभेच्छा असतील.